नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। मित्रांनो, डीएड बीएड कंत्राटी शिक्षक भरती अखेर रद्द झालेली आहे आणि त्या संदर्भात नुकताच जी.आर. आलेला आहे। परंतु ज्या कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती झालेली होती, आता त्यांचं काय होणार, तर या संदर्भातील माहिती सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। त्याचबरोबर हा जी.आर. सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। तो पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की नेमकं नियुक्ती झालेल्या शिक्षकांचं काय होणार। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती। तर बघा मित्रांनो, नुकताच जी.आर. पब्लिश झालेला आहे आणि या जी.आर. मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते बघूया आपण। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डीएड बीएड अर्थधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याबाबतचा शासन निर्णय अधिक्रमित करण्याबाबत। तर या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही शाळा आहेत तर त्यामध्ये 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेवर कंत्राटी शिक्षक भरतीची जी काही प्रक्रिया आहे तर ती अधिक्रमित म्हणजे रद्द करण्यासंदर्भातील हा जी.आर. आलेला आहे। आणि मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला दिसून येईल, हा जो जी.आर. आहे 10 फेब्रुवारी 2025 म्हणजे नुकताच कालच पब्लिश झालेला आहे। आणि या जी.आर. मध्ये आपल्यासाठी नेमकं काय म्हटलेलं आहे तर ते आपण या ठिकाणी बघूया। बघा, या ठिकाणी संदर्भ क्रमांक 5 येथील 23/9/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये संदर्भ क्रमांक 4 येथील शासन निर्णय अधिक्रमित करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राज्यात 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये डीएड बीएड अर्थधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यास मान्यता देण्यात आली होती। वस्तुतः नियमित शिक्षकांच्या नियुक्तीपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यास्तव ही तात्पुरती व्यवस्था करण्यात आलेली होती। सन 2022च्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील गुणांच्या आधारे करण्यात येणाऱ्या शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी प्रत्यक्षात सुरू झाला आहे। त्यामुळे अर्थधारक व पात्र शिक्षक नियमित तत्वावर उपलब्ध होणार आहेत। ही वस्तुस्थिती विचारात घेऊन संदर्भ क्रमांक 4 व संदर्भ क्रमांक 5 येथील शासन निर्णय अधिक्रमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर मित्रांनो, या ठिकाणी म्हटलेलं आहे की आता पवित्र पोर्टलनुसार दुसऱ्या टप्प्यामधील शिक्षकांच्या जागा भरणे सुरू झालेले आहे आणि त्या संदर्भात 20 जानेवारी 2025 पासून या जागा भरणे सुरू झालेले आहे। त्यामुळे आता या शाळांना नवीन शिक्षक मिळणार आहे। त्यामुळे 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत या अगोदर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हिताचा विचार करून व त्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून डीएड बीएड अर्थधारक बेरोजगारांची कंत्राटी तत्वावर त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली होती। तर मित्रांनो, गव्हर्नमेंट या जी.आर. मध्ये जरी असं सांगत असलं तरी यामध्ये आपल्याला त्यांचा हेतू दिसून येतोय की या ठिकाणी महायुतीला परत सत्तेत येण्यासाठी बेरोजगार डीएड बीएड धारक तरुणांची मते पाहिजे होती आणि ते मते मिळवण्यासाठी श्री केसरकर नावाचे जे काही गृहस्थ होते तर यांनी या संदर्भात कंत्राटी शिक्षक भरतीचा जी.आर. काढलेला होता आणि त्यानुसार डीएड बीएड जे काही बेरोजगार तरुण आहे तर त्यांची 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेवर नियुक्ती करण्यात आली आणि त्यानुसार विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांची मतं खेचण्याचा कार्यक्रम या जी.आर. नुसार करण्यात आलेला आपल्याला दिसून येईल। परंतु मित्रांनो, निवडणुका संपल्या, महायुतीची सरकार परत सत्तेत आली, त्यानंतर मात्र आता जे काही नवीन शिक्षण मंत्री आलेले आहे दादा भुसे, तर यांनी मात्र हा जी.आर. आता रद्द केलेला आहे आणि आता डीएड बीएड अर्थधारक जे काही बेरोजगार आहेत तर त्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे। तर अशा प्रकारचा या ठिकाणी गव्हर्नमेंटने स्वतःचा हेतू साध्य केलेला आहे। परिणामी डीएड बीएड अर्थधारक जे काही बेरोजगार आहे तर त्यांच्यावर परत एकदा अन्याय झालेला आपल्याला दिसून येतोय। आता मित्रांनो, या ठिकाणी पुढे बघूया आपण की ज्या बेरोजगार तरुणांची या शाळेवर नियुक्ती झालेली होती त्यांचं आता पुढे काय होणार आहे तर ते या संदर्भात या जी.आर. मध्ये देण्यात आलेलं आहे। तर बघूया आपण खाली
संदर्भ क्रमांक 4 व 5 येथील शासन निर्णयान्वये ज्या उमेदवारांना शासन निर्णयातील तरतुदीच्या आधारे कंत्राटी तत्वावर तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे, त्यांच्या नियुक्तीचा कार्यकाळ संपुष्टात येणे अथवा ते कार्यरत असलेल्या पदावर नियमित शिक्षकांची नियुक्ती होणे यापैकी जे अगोदर घडेल तितक्या कालावधीपर्यंत अशी नियुक्ती चालू राहील. त्यानंतर त्यांना पुनर्नियुक्ती देता येणार नाही. तर बघा मित्रांनो, या जी-आर मध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या डी-एड, बी-एड अर्हताधारक बेरोजगारांची कंत्राटी शिक्षक पदी नियुक्ती झालेली होती आणि त्यानुसार अनेक उमेदवारांना जॉब मिळालेला होता शिक्षकांचा, तर आता त्यांची नियुक्ती राहील किंवा नाही, तर या संदर्भात या जी-आर मध्ये म्हटलेलं आहे की अशा शिक्षकांची नियुक्ती 1 वर्षासाठी करण्यात आलेली होती. परंतु जर आता त्या शाळेवर पवित्र पोर्टल अंतर्गत जर नियमित शिक्षकांची जर नियुक्ती झाली असेल, तर अशा वेळेस त्यांची हे जे काही कंत्राटी शिक्षक आहेत तर त्यांची नियुक्ती रद्द केली जाईल. अन्यथा ते शिक्षक येईपर्यंत त्यांची नियुक्ती कंटिन्यू राहून 1 वर्षापर्यंत ती नियुक्ती राहणार आहे. त्यामुळे आता मित्रांनो, या ठिकाणी डी-एड, बी-एड अर्थाधारक बेरोजगार उमेदवारावर प्रचंड अन्याय या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. बेरोजगार तरुणांच्या मतांचा वापर केला आणि महायुती पुन्हा सत्तेत आली आणि सत्तेत आल्यानंतर मात्र त्यांनी आता परत या बेरोजगार तरुणावर अन्याय सुरू केलेला आपल्याला दिसून येतोय आणि त्याचंच उदाहरण म्हणजे हा जो काही जी-आर आलेला आहे, त्या जी-आर नुसार जे काही कंत्राटी तत्वावरील जे काही शिक्षक आहे तर त्यांची नियुक्ती आता रद्द करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, मला एवढंच म्हणायचं आहे, गव्हर्नमेंटने ही कंत्राटी भरती जी आहे तर ती रद्द या जी-आर नुसार रद्द केलेली आहे. तर महाराष्ट्रातील सगळ्यात ज्या काही नोकऱ्या आहेत तर कंत्राटी पद्धती बंद करण्यात यावी आणि या पद्धतीचा जी-आर संपूर्ण नोकऱ्या संदर्भात फडणवीस सरकारने राबवावा असं मला वाटतंय. कारण जे काही बेरोजगार आहे तर त्यांची अगोदर नियुक्ती करायची आणि नंतर त्यांना काढून टाकायचे. तर अशा प्रकारचा जो काही अन्याय शासन करत आहे तर तो अन्याय थांबवायला हवा. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.